राम मंदिराच्या गर्भाशयात जातो, रामाचं दर्शन घेतो, त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो। तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली। आमची मंदिराची आजपासून मी 40 वर्षापासून अध्यक्ष आहोत। तर गाभाऱ्यात कोणाला जाऊ देत नाही आणि इथं तुम्ही जितके लोक आहे त्यांना विचारा का गाभाऱ्यात जाऊ देते का? कधी गेले का तुम्ही? कधी गाभाऱ्यात गेले का? कधी विचारा। या गाभाऱ्यात कोणी जाऊ देत नाही आणि म्हणून त्यांना गाभाऱ्यात जाऊ नाही दिले। खोटा आहे। गेल्या वर्षी आले होते, गेल्या वर्षी त्यांना जाऊ दिले। आमची इच्छा होती का ती निवडून आली पाहिजे, रामाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही जाऊ दिलो। परंतु जरी लोकांना अंदर जाऊ नाही देत। भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांना इथल्या राम मंदिरात शनिवारी जानवं सोवळं घातलं नसल्याचं कारण देत पूजा अर्चा करण्यास मज्जाव करण्यात आला। वर्ध्यातल्या राम मंदिरात हा प्रकार घडला। मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन रामदर्शन करण्यापासूनही त्यांना रोखण्यात आलं। यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जातोय। रविवारी रामनवमीच्या निमित्ताने माजी खासदार रामदास तडस हे सकाळी 10 वाजता पत्नीसह राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, पण मंदिर विश्वस्त प्राध्यापक मुकुंद चौरीकर यांनी तुम्ही जानवं व सोवळं घातलं नाहीये, गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊ शकत नाही असं सांगत त्यांना रोखलं। दरवर्षी राम मंदिराच्या गर्भाशयात जातो, रामाचं दर्शन घेतो, त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो। तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली। वागणूक बरोबर नव्हती। काय कारण वाटते तुम्हाला? काय कारण? मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं। त्या ट्रस्टीमुळे एक मत त्यांचं नाही आहे। मला पहिले कर्मचारी मिळाले होते, तिथले मॅनेजर मिळाले होते, आमचे पगार झाले नाही ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली ही सुद्धा सांगत होते। म्हणून 200 एकर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे। याची चौकशी आमच्या आमदाराचा लवकरच लावणार। पाठपुरावा कसा असेल आपला? याच्या संदर्भातला पाठपुरावा करायचा। याचा पाठपुरावा आम्ही असाच राहील की बा याची फेर चौकशी करावी, ट्रस्टीची चौकशी करावी। वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात, याची चौकशी करावी। ह्या जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। राम लल्लाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे। या मंदिराची जवळजवळ 200 एकर जमीन सुद्धा आहे, परंतु या ठिकाणी अनेक वाद आहे। हे जे पुजारी आणि ट्रस्टी, तोच पुजारी होता, तोच ट्रस्टी होता, पुण्याला राहत होता। तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व राम लल्लाचं दर्शन घेण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी गेलो। राम आमच्या मनात आहे, राम आमच्या हृदयात आहे। त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे। असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं तर तुमच्या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो, कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे, याचं ऑडिट मी लावतो। हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी। रामनवमीच्या मुहूर्तावर हा प्रकार घडल्याने सर्वजण थक्क झालेत। शेवटी माजी खासदार तडस गाभाऱ्याबाहेरच्या श्री संत गणपतराव महाराज यांच्या समाधीला हारार्पण करून परत गेले। यावेळी ट्रस्टीने एका भाविकावर पट्टा उगारला, त्यामुळे हे प्रकरण अगदी हाणामारीपर्यंतही पोहोचलं होतं। देवळी इथे बाजार चौकात प्रभू रामचंद्र यांचं प्राचीन मंदिर आहे। अनेकांनी मंदिराला जमिनी दान केल्यात। सध्या देवस्थानचे अध्यक्ष व काही संचालक बाहेरगावी राहतात, ते केवळ उत्सवासाठी येतात। श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा लोकवर्गणीतून काढली जाते। नागरिक एक समिती गठीत करून धार्मिक कार्य पार पाडतात। अशात माजी खासदार रामदास तडस यांना पूजा करण्यास मज्जाव केल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास आमदार राकेश बकाने यांनी राम मंदिर गाठून वादग्रस्त विश्वस्त प्राध्यापक चौरीकर यांना फैलावर घेतलं। ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनाही खडे बोल सुनावले। देवस्थानचं वाटोळ सहन करणार नाही अशी तंबीही दिली।
हा प्रकार राम जन्मोत्सव झाल्यानंतर घडला. या प्रकाराबद्दल माजी खासदार रामदास तडस यांनीही नाराजी व्यक्त केली. श्रीराम नवमीनिमित्त राम मंदिरात सपत्नीक गेलो होतो, तिथे पूजा दर्शन करण्यास मनाई करण्यात आली. सोबतच्या कार्यकर्त्यांनी याबाबत विचारणा केली असता केवळ सोवळं नेसलेल्या व्यक्तींनाच गाभाऱ्यात प्रवेश असल्याचं सांगण्यात आलं. गणपत महाराजांच्या समाधी मुखवट्याला हारार्पण करू देण्याची विनंती केली असता ती सुद्धा नाकारली गेली असा तडस यांचा दावा आहे. याबाबत मंदिर प्रशासनाकडूनही स्पष्टीकरण दिलं गेलंय. त्या घटनाच्या टाइमला हजर नव्हतो, परंतु खासदार साहेब इथून जाताना मला गेटवर भेटले. ते म्हणे आम्हाला अंदर जाऊ नाही दिलं. बस अशी प्रथा आहे आमची मंदिराची आजपासून. आजच्या मी 40 वर्षापासून अध्यक्ष आहो, तर गाभाऱ्यात कोणाला जाऊ देत नाही. आणि इथं तुम्ही जितके लोक आहे यांना विचारा का गाभाऱ्यात जाऊ देते का? कधी गेले काय तुम्ही? कधी गाभाऱ्यात गेले का? कधी विचारा. या गाभाऱ्यात कोण जाऊ देत नाही आणि म्हणून त्याला गाभाऱ्यात जाऊ नाही दिलं. गलत आहे, त्यांना बोलणं खोटं आहे. गेल्या वर्षी आले होते, गेल्या वर्षी त्यांना जाऊ दिलं होतं. आमची इच्छा होती का ती निवडून आली पाहिजे, बा रामाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, आणि म्हणून आम्ही जाऊ दिलो. परंतु जनरली लोकांना अंदर जाऊ नाही देत. कारण मी सांगतो, आमच्या मंदिरात देवाचा आता जवळपास 16 चांदीचे दागिने, पुढे सीतामाई आणि राम यांच्या सोन्या चांदीचे दागिने आहे. आणि सर्व लोक जाईन तर त्या दागिन्याचा का होणार? कोण सुरक्षा करणार आहे? तर पुजारीवर आता आम्ही जबरदस्ती सांगितलं, हे तुझी जबाबदारी आहे, गेला तर तू जबाबदार राहणार, म्हणून त्यानं नाही म्हटलं. बाकी काही नाही. आणि पोलीस डिपार्टमेंट कडून आम्हाला सूचना देण्यात आली ते का तुमच्या मालाचा तुम्ही सुरक्षा करा, आणि त्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना कोणाले, आणि ते खासदार अंदर गेले असते तर त्यांच्यासोबत 30-40 जण लोक गेले असते, म्हणून ते आम्ही काही जाऊ दिलं. म्हणजे ते पुजारीने जाऊ दिलं. काय नियमावली आहे? हा 16 नियमावली आहे, पण ते ब्राह्मण लोक कुठं कोण बाकीचे 16 घालते. 16 पितांबरचे म्हणता, पितांबर ते त्यांना घालायला त्यांनी सांगितलं का अंदाज तुम्ही पितांबर घालून जा. तुमचे पुजारी घालून होते का? हा पुजारी तुम्ही त्यांचा फोटो बा आहे, त्याच्याकडूनच आम्हाला मिळाले होते सूचना का तुमच्या मालाचा तुम्ही सुरक्षा करा, आम्ही कोणी जबाबदारी घेणार नाही, जबाबदार राहणार, आम्ही राहणार नाही, म्हणून आम्ही त्या कोणी लोकांना अंदर जाऊ देत नाही. आणि हे आमची जबाबदारी आहे. कोण बाकीच्या दर्शन करणे आले भरून देणार आहे का? भरून काही नाही आहे. फक्त एक आमच्या इथं जो पुजारी आहे त्याच्यात पटत नाही, म्हणून यांनी त्याचा दाखवलं केला. शरद महाराज आणि चौरीकर यांच्यात पटत नाही, म्हणून त्यांनी हे तमाशा केला. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.